छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर नाराज कार्यकर्त्यांचा हल्ला। जलील यांना मारहाणीचाही प्रयत्न। जलीलांना वाचवणाऱ्या समर्थकांना मारहाण। काही गुंडांकडूनच पोलिसांसमोर माझ्या गाडीवर हल्ला। गुंडांना भाजप आणि पालकमंत्र्यांचं संरक्षण। इम्तियाज जलील यांचा अतुल सावे आणि संजय शिरसाठांवर आरोप। अकोटमध्ये भाजप एमआयएम तर अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती। मात्र काँग्रेस आणि एमआयएम सोबत युती खपवून घेणार नाही, नेत्यांवर कारवाई करणार, फडणवीस संतापले। अंबरनाथमध्ये भाजपला पाठिंबा नाही, युती संदर्भात अंबरनाथच्या तालुका अध्यक्षांकडून स्पष्टीकरण मागवलं। हर्षवर्धन सपकाळांकडून स्पष्ट, तर अंबरनाथचे काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांचं निलंबन। लातूरमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं डॅमेज कंट्रोलच्या जडणघडणीमध्ये विलासराव देशमुखांचा मोठा वाटा। चव्हाणांकडून वक्तव्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त, फडणवीसांचं विधान। अकोलेकरांना पाणी न पाजणाऱ्या सत्ताधाऱ्यांना पाणी पाजा। एकनाथ शिंदेंचा अकोल्यातील सत्ताधारी भाजपवर थेट हल्लाबोल। अकोल्यामध्ये भाजपसह विरोधकांना पराभूत करण्याचं शिंदेंचं आवाहन। माझ्याकडून कुठलाही दबाव किंवा हस्तक्षेप झाला नाही, राहुल नार्वेकरांनी आरोप फेटाळले। आरोप केलेल्या महिलेला पाहिलेलं सुद्धा नाही किंवा भेटलोही नाही, नार्वेकरांकडून स्पष्ट। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा पहिला टीजर जारी। फडणवीसांनी भ्रष्टाचारावर बोलूच नये, राज ठाकरेंचं वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात सभा होण्याची शक्यता। बीकेसीतील जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून अर्ज। पुढील आठवड्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या घोषणेची शक्यता। पहिल्या टप्प्यात आरक्षणाचा वाद नसलेल्या 12 जिल्हा परिषदांची निवडणूक।